हॅलो एव्हरीवन. सो आज आपण ज्या मूवीचा रिव्ह्यू करणार आहोत त्याचा ट्रेलर आपल्या पुढे काही मागच्या आठवड्यामध्ये आला होता. मूवीचं नाव आहे हॅपी पटेल खतरनाक जासूस. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मूवीचं प्रोडक्शन आहे आमिर खान प्रोडक्शन, सो वी कॅन ट्रस्ट द नेम. ऑलरेडी त्यांचे जे मागचे प्रोजेक्ट्स येऊन गेले आहेत, म्हणजे दिल्ली बेली किंवा त्याच्या आधीचे देखील जे खूप गाजलेले सिनेमे आहेत, या मूवीमधले स्टारकास्टमध्ये सगळ्यात प्रमुख नाव असणार आहे वीर दास. वीर दास इज अ व्हेरी फेमस नेम. तुम्हाला जर कॉमेडी व्हिडिओज, कमेडियन्स यांचे परफॉर्मन्सेस आवडत असतील तर इज वन ऑफ द व्हेरी फ्यू पीपल ज्यांना कॉमेडी खरी काय असते आणि त्यातून काहीतरी एक आरसा दाखवणे ज्यांना जमतं, असा वीरदास एक व्यक्ती आहे आय वुड से. या मूवीमध्ये आपल्याला सगळ्यात अजून एक उजवी बाजू ही की वीरदासचं फक्त त्याने ऍक्टिंगच केलेली असं बिलकुल नाहीये. त्याने स्वतः ही फिल्म डिरेक्ट केलेली आहे अलॉंग विथ, म्हणजे तो एकटाच डिरेक्टर नाही, त्याच्या जोडीला कवी शास्त्री इज ऑल्सो द डिरेक्टर. ऑल्सो मूवी इज रिटन बाय वीरदास आणि रायटर मध्ये अजून एक नाव आपल्याकडे आहे अमोघ रणदिवे. सो मूवीच्या स्टोरी लाईन मध्ये आपल्याला ट्रेलर मध्ये असं बघायला मिळतंय की वीरदास हॅपी पटेल जे काही कॅरेक्टर आहे, नावातच आपल्याला सांगितलं की खतरनाक जासूस, पण तो कितपत खतरनाक आहे दॅट इज डाऊटफुल. आपल्याला बघायला असं मिळतंय की तो इनिशियली एक शेफ होता, नंतर त्याला काही कारणास्तव इंडियामध्ये यावं लागतं. ही फाइंड्स की त्याचे जे अँसेस्ट्रल रूट्स आहेत ते भारतातले आहेत आणि त्याने कधीही भारतात आतापर्यंत पाऊलही ठेवलेलं नाहीये. पण जेव्हा तो भारतामध्ये येतो आणि तो भारताचा बनण्याचा प्रयत्न करतो, तर त्याला तो शोले मधला फेमस डायलॉग तिथे दिला आहे की गाव वालो. जसं आपल्याला माहितीये की त्या मूवीमध्ये धर्मेंद्रने जे केलं होतं, इथे तो गोव्यामध्ये बिचारा गेला आणि तिथून तो जोरात गाडीवरनं ओरडतोय गाव वालो, तर तिथला एक माणूस म्हणते आर यू मॅड ऑर व्हॉट, दिस इज नॉट गाव, दिस इज गोवा. सो एक काही फनी एलिमेंट्स त्यांनी ट्रेलरमध्ये दाखवलेले आहेत. तो एजंट कशा प्रकारचा आहे, तो कुठल्या एका सिच्युएशन मध्ये गुरफटला जातोय, हे सगळं बघताना नक्कीच धमाल येणारे, मजा असणार आहे. स्क्रिप्ट मला थोडीशी पॉवरफुल इथे वाटतेय आणि मूवीच्या स्टारकास्ट मध्ये बाकीची नावं आहेत. वीरदास बरोबर आपल्याला मिथिला पालकर बघायला मिळते. एक विलन, जी एक डॉन जासूस, जी पंजोर मधली एक लेडी डॉन आहे, ते कॅरेक्टर आहे प्ले केलेलं मोना सिंग यांनी. कॅरेक्टरचं नाव आहे मामा. सो तिच्यासोबत वीरदासचं थोडंसं तू तू मैं किंवा फाईट सीन्स आपल्याला बघायला जरूर मिळतील. आणि अजून एक महत्वाचं नाव आपल्याला सगळ्यांना, एक ऍक्टर जो खूप काळापासून मिस होत होता, तो आहे इम्रान खान. इम्रान खान, जसं आपल्याला माहिती की त्याने जाने तू या जाने ना सारखे सुंदर सिनेमे मागे दिलेले आहेत, पण बिचारा 2015 नंतर त्याला काही कामच मिळत नव्हतं. ऑलमोस्ट इट्स बीन नाव 11 इयर्स ही वॉज आउट ऑफ प्रोजेक्ट, आउट ऑफ ऍक्टिंग जॉब. पण आता मात्र, म्हणजे लास्ट त्याने 2015 मध्ये जो कट्टी बट्टी कॉमेडी ड्रामा मूवी आपल्या पुढे आणला होता, विच वॉज अ बिग डिझास्टर, फ्लॉप. बट आता आपण पुन्हा एकदा त्यांच्यापासून काही आशा नक्कीच लावू शकतो की काहीतरी काम सॉलिड बघायला मिळते. बट आय डाऊट की त्यांना मूवीमध्ये रोल किती असणार आहे, बट ही हॅज सम वर्क टू डू आणि ही माइट इम्प्रेस अस. आणि जसं आपल्याला माहिती की ह्याच्यामध्ये जर कुठलाही फेमस मोठा स्टार नसेल तर थोडीशी मूवी रिस्की लेवलवरती जाते, त्यामुळे आमिर खानला स्वतः इथे पुन्हा एकदा यावं लागले बरं का. सो ही इज प्लेइंग अ कॅमिओ. काय करतोय वगैरे ते आपल्याला मूवी बघितल्यानंतर कळेल, बट ट्रेलरमध्ये आपल्याला त्यांची झलक दिसते. सो दॅट इज वन एक्साइटिंग एलिमेंट फॉर मी की आमिर खान जेव्हा कुठलाही रोल करतो तर त्या रोलमध्ये पूर्णपणे घुसणं आणि आपल्याला विसरायला लावणं की ही इज आमिर खान, हे त्याचं वेगळंच कसब नेहमी असतं. आय एम एक्सायटेड फॉर दॅट पार्ट ऑल्सो. बाकी मूवीचं आतापर्यंत कलेक्शन जे झालेलं आहे, मूवी रिलीज झाला आहे 16 जानेवारी 2026 रोजी, आता लिटरली 2 दिवस झालेले आहेत. बॉक्स ऑफिस वरती खूप मोठा धमाका जरी झाला नसला तरी ऍटलीस्ट इट इज एबल टू पुट इट सेल्फ आउट देअर इन फ्रंट. पहिल्या दिवशी मूवीने रफली 1.25 कोटी कमवलेत, विच इज काइंड ऑफ डिसेंट ऑर आय वुड से बिलो ऍव्हरेज पहिल्या दिवसाची कमाई. दुसऱ्या दिवशी आता 2 दिवसाची टोटल नेट अराउंड 2.25 कोटींपर्यंत गेलेली आहे. आणि आता वीकेंडला आपल्याला बघायचंय की काय मूवी पिकअप घेतोय, की पुन्हा एकदा स्टारकास्ट चांगली नाहीये, स्टोरी लाईन जरी चांगली असते तरी आपल्यामध्ये जे बॉलिवूडचं एक नेहमीच असतं की आपण हिरोइझमला जास्त पोर्ट्रे करायला आणि ऍक्सेप्ट करायला तयार असतो, पण आपल्यासाठी स्टोरी कधीच हिरो नसते. तर ते पुन्हा एकदा होणार आहे की एक चांगला काहीतरी प्रोजेक्ट एखाद्या प्रोडक्शन हाऊसनं बनवलाय, आपण त्याला साखण्यामध्ये सक्षम ठरतोय, ते तर रिपोर्ट आपल्याला दाखवतीलच. बाकी तुम्हाला आपला ट्रेलरचा रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.